विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे आणि याच्यामध्ये प्रचार करताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकावर आरोप करतायत. यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलेला आहे. मुंबईतही मोठ्या प्रमाणात आता प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे आणि हा प्रचार चांगला शिगेला पोचला आहे, चांगला रंग चढलेला आहे प्रचाराचा. आणि मुंबईतील अनेक विधानसभा मतदारसंघ आहेत, ते महत्त्वाचे आहेत. त्यातच भाई काळातला एक महत्त्वाचा आणि चर्चेतला हा मतदारसंघ मानला जातोय. इथे शिवसेना शिंदे गटाकडून यामिनी जाधव या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर शिवसेना उभाटाकडून मनोज जामसुतकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे इथे खऱ्या अर्थाने लढत एक चुरशीचा सामना होणार आहे असं बोललं जातं आहे. आपल्यासोबत यामिनी जाधव आहेत. यामिनीताई, ETV भारतमध्ये आपलं स्वागत. आणि यस, आता तुम्ही खऱ्या अर्थाने प्रचार करताय, आता पण सकाळी प्रचार करून आलेला आहे. कसा मतदारांचा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि निवडणुकीला तुम्ही कसं सामोरे जाणार आहात? प्रतिसाद चांगला आहे सगळीकडे आणि निवडणुकीला सामोरे काय पहिल्यांदा जात नाहीये. त्यामुळे जशी निवडणूक लढायला पाहिजे ज्या ताकदीनं विश्वासानं त्या पद्धतीनं मी लढत आहे. मागच्या वेळी पण आपण निवडून आला होता, बऱ्यापैकी तुम्हाला मतं मिळाली होती, लोकांनी चांगला कौल दिला होता. यावेळी जे आहेत उभाटा गटाचे आहेत आणि विशेषतः शिवसेना फुटीनंतर हे विशेष आहे की दोन म्हणजे मतांचं विभाजन होणार आहे. त्यामुळे कुठं भीती नाही वाटत का मताचं विभाजन झाल्यामुळे ह्याच्यामध्ये काहीतरी दगाफटका होऊ शकतो किंवा आणखी काय होऊ शकतं, असं वाटत नाही तुम्हाला? भीती वाटणाऱ्या माणसांनी राजकारणात निवडणूक लढू नये. कारण इट्स पार्ट ऑफ पॉलिटिक्स की तुम्ही जिंकताय की हारताय. तुम्ही प्रयत्नच नाही केला तर तुम्हाला काय कळणार आहे तुम्ही जिंकणार की हारणार. ऑफकोर्स लोक कदाचित त्याच्यावर मला ट्रोल करतील की काही जणांनी केलं पण ट्रोल की लोकसभेला माझ्या मतदारसंघामध्ये 46,000नी मी मागे होते. पण त्याच लोकांना मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही लिहिणारेच जाणताय हो बरोबर की काय चाललं होतं त्यावेळेला, कुठला नरेटिव्ह सेट केला गेला होता, कुठल्या हिशोबाने. कारण जर लोक असं म्हणतात ना की काम करणारा व्यक्ती हवा, तर मी काय टीका करत नाहीये, पण लोकच म्हणत होती 10 वर्ष असणारे खासदार कुठे आहेत म्हणून, दिसत नाहीत म्हणून. त्यांचे बोर्ड लागलेले हो, खासदार दाखवा, 5,000 मिळवा. अशा माणसाला लोकांनी भरभरून मतदान केलं. मग जर असं असेल तर तो नरेटिव्हच कामाला आला ना. कारण काम करणाऱ्या माणसाला जर लोक मतदान करत असतील तर मला मतदान झालेलं आहे 12 दिवसाच्या प्रचारामध्ये. त्यांना 3,96,000 तर मला 3,42,000 प्लस केली आहे. 52,000चा फरक इज नथिंग इन फॉर लोकसभा. सो मी हरलेली नाहीये, मी मागे राहिलेली आणि ते काम करतेय मी. नरेटिव्हचा त्यांना फायदा मिळाला आणि त्याच नरेटिव्हचं त्यांना वाटतंय कदाचित की बेनिफिट आताही त्यांना मिळेल. एक नेरेटिव्हचा आपण उल्लेख केलेला आहे, लोकसभेमध्ये नेरेटिव्ह सेट केला होता आणि त्यामुळे ते जिंकले. आताही राहुल गांधी संविधान हातामध्ये घेऊन प्रचार करतायत, सभेमध्ये आहेत. आताही नेरेटिव्ह आहे किंवा आता असा कुठला विरोधकांनी सेट केलेला आहे का प्रचारात मुख्य मुद्दा, असं तुम्हाला वाटतं? बघा, मी माझं काम बघते, कोण काय करते कोण नाही करते तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे. मी हातात घेऊन फिरत नाही म्हणजे संविधान माझ्या मनात नाही किंवा माझ्या आचरणात नाही असं नाहीये. संविधान आचरणात असायला पाहिजे. कारण मेन कनेक्ट जो संविधानाचा असतो तो आचरणाशी असतो आणि नंतर एक एक पायऱ्या त्याच्यातल्या उलगडत जातात. सो कोण काय करतंय त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. माझ्या लोकांसाठी काय हवंय ते करणं आणि त्यानुसार माझं काम त्यानुसार वळणं घेणं. मी एक काम सेट करून चालून फायदा नाहीये. लोकप्रतिनिधींनी डोक्यात मी हेच करेन, मी तेच करेन, मी एवढंच करेन, हेच करेन तेच करेन असतं. जसं आता माझ्या मनात एक आहे प्रश्न किंवा जी अडचण भायखळ्यामध्ये आहे, रादर साऊथ मुंबईमधली आहे, जुन्या मोडकळीला आलेली आहे इमारती, त्यांचं मी त्यांना मार्गी लावणार. तो एक मेन सेट असतो. पण प्रत्येक छोट्या गोष्टी असा त्या मॅनिफेस्टोमध्ये आल्या नाही पाहिजेत किंवा त्या मॅनिफेस्टोमध्ये नाहीत म्हणून करू नये असंही नाहीये. तुमचा मॅनिफेस्टो हा फ्लेक्झिबल पाहिजे तुमच्या लोकांच्या मागणीनुसार. एक वेगळा असा प्रश्न होता की छगन भुजबळांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय की आम्ही सगळं ईडी तपास यंत्रणा घाबरून
भाजपसोबत सरकारमध्ये गेलो, तुमच्यावरही आरोप होतात. खास करून एकनाथ शिंदे असतील किंवा तुमचा जो आता शिवसेना शिंदे गट आहे, तेही तुम्ही तपास यंत्रणांना घाबरून भाजपसोबत सरकारमध्ये गेला, असं तुमच्यावर आरोप होता. या आरोपाला तुम्ही काय उत्तर द्याल? बघा, ईडी आणि आय टी माझ्या घरी का आली त्याचं कारण जर मी सांगितलं ना तर हे बुमरँग होईल, बुमरँग होईल. आणि मग ज्यावेळेला गळ्यापर्यंत पाणी आलं ना, नाकात पाणी आलं की माकडे नाही ना मुलालाही खाली घेते. कारण मला माझं कुटुंब प्रिय आहे ना, पण ते कारण नव्हतं शिंदे साहेबांबरोबर जाण्याचं. तसं असतं तर आम्ही पहिलेच गेलो असतो की. ज्यावेळेला इतका त्रास देतो ते त्रास दिल्यानंतर मग मला सांगा, एक साधी अपेक्षा करणं की पक्ष प्रमुखांनी आमची दखल घेणं, आम्हाला भेटी देणं. मला फंड मिळत नव्हता तर फंडासाठी आम्ही मागणी करतो त्याच्याकडे लक्ष न देणं. आणि हो, ईडी आय टी मध्ये सुद्धा विचारपूस न करणं. कोणामुळे आली ईडी आय टी माझ्या घरी? कोणामुळे आली? घरं भरली नाही आहेत मी. ज्यांच्यामुळे आली ना त्यांनी किमान विचारपूस करणं हे गरजेचं होतं. आणि मग ते जर विचारपूस करत नाहीत आणि आम्हाला भेट मिळत नसतील, आम्हाला एक मार्ग मिळत नसेल, काम करायला वाव मिळत नसेल, मी केलेले प्रोजेक्ट ते पळवत असतील, तर मग काय करायचं? कुठला तरी मार्ग स्वीकारायचा. आणि मग बंड झालं, त्या बंडात मी सामील झाले. मी उठून बंड नाही केलं, मग ते मी फेब्रुवारीत केलं असतं ज्यावेळेला ईडी आय टी घरी आली असती. त्यावेळेला त्याच वेळेला जाऊन मी भाजपशी हात मिळवणी केली असती आणि पाया पडून सांगितलं असं, जे हे पाया पडायला गेले होते ह्यांच्या घरच्या एकावर आलं होतं म्हणून हे दिल्लीत गेले पाया पडायला. तशी मी नाही पाया पडायला गेली. मग ते फेब्रुवारी मार्च मध्ये गेली असती, जूनपर्यंत कशाला थांबली असती? आणि माझ्याकडे आलेल्या ईडी आय टीचे रितसर उत्तरं देतोय आम्ही. रितसर जे काय त्यांना मागणी आहे ती, आणि हा अधिकार कोणाला नाही आहे हो त्या एजन्सी शिवाय. ती एजन्सी बोलू शकते, बाकी कोण बोलू शकत नाही. छगन भुजबळांनी काय लिहिलंय ते त्यांचं त्यांना माहिती. माझा प्रश्न आहे की मला माझी दखल घेतली गेली नाही, त्यामुळे तुम्ही हा. आणि माझी दखल केवळ याच्यात नाही, केवळ याच्यात नाही की फंड मिळत नाही, भेट मिळत नाही. आणि हो, ईडी आय टी नंतर सुद्धा आम्हाला भेट मिळत नव्हती. फोन बंद करून टाकलेले, ब्लॉक करून टाकलेला. आम्हाला काहीतरी पाहिजे ना. आम्ही कुठे आणि कोणामुळे आली ईडी आय टी घरामध्ये? यशवंत जाधवच्या घरामध्ये. यशवंत जाधव साधा नगरसेवक होता तेव्हा आली होती का? नाही ना. आणि सगळ्यांना माहिती आहे कोण चालवतं ते मुंबई महानगरपालिका. त्यामुळे जी आली त्याच्यामध्ये पक्षश्रेष्ठींनी आमची दखल घेणं, आम्हाला दिलासा देणं, आमच्या लढाईत सामील होणं गरजेचं होतं. याच पक्षश्रेष्ठींनी आम्हाला सांगितलं तुमची लढाई तुम्ही लढा. मग आमची लढाई आम्ही आमच्या पद्धतीनं आजही लढतोय. ती हात मिळवणी करून नाही संपवलेली, आजही लढतोय, स्वाभिमानाने लढतोय. पण हो, हे बंड होणं गरजेचं होतं आणि ते बंड झालं, त्याच्यात सामील झाले. ताई, तुमची उत्तरे मिळाली आहेत सविस्तर. अगदी शेवटचा प्रश्न विचारायचा होता. प्रचाराची धामधूम आहे, मतदारांना साथ काय घालाल? एक वर्ष तुम्ही राहिलेला आहे, 5 वर्ष एक टर्म. आता निवडून येण्यासाठी मतदारांना काय आव्हान द्याल आमच्या ETV भारतच्या माध्यमातून? मतदारांना तुमच्या ETVचे खूप खूप आभार. मला हा संधी आपण उपलब्ध करून दिली. मतदारांना एकच सांगेन की लोकसभेचं इलेक्शन आणि विधानसभेचं इलेक्शन वेगळं असतं. लोकसभेतला जो लोकप्रतिनिधी निवडून, ऍक्च्युली त्यालाही मॅन्डेटरी असतं गल्लीत राहणं, पण तो दिल्लीतच असतो आणि तो हवेत असतो शक्यतो. पण विधानसभेतल्या आमदाराला किंवा लोकप्रतिनिधीला सातत्यानं तुम्हाला सामोरं जावं लागतं रोज. आणि त्यांनी जर तुमची कामं नाही केली ना तर माझ्या एवढ्यात पाट्या लागल्या असत्या, यामिनी जाधव काम करत नाही म्हणून. या 2.5 वर्षात किती जणांना काय काय आता साक्षात्कार झालेत ते दिसतात मला, तुमच्या मार्फत कळले. पण अशा पक्षाच्या पाठीशी प्लीज उभं राहू नका. महिलांना खास सांगेन, ज्या पक्षातले प्रवक्ते, लोकप्रतिनिधी यांची भाषा अश्लील झालेली आहे. उठसूट महिलांवर काही बोलतात, कोणालाही काही बोलतात, सकाळी उठून कोणाला काय काय बोलत असतात. असल्या लोकप्रतिनिधींच्या पाठीशी उभी राहू नका. व स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या नावाची टिंगल अश्लीलपणाने, महिलेची अश्लीलपणाने टिंगल करून तिला हाक मारणं, असले लोकप्रतिनिधी यांनी आता निवडून दिलेले आहेत. त्यामुळे महिलांनी सावध राहा. राजकारणाचा स्तर तुम्ही म्हणताय ना खाली जातोय, जी जनता म्हणतेय, मतदार म्हणतोय, ते खरं आहे. पण राजकारणाचा स्तर कोण खाली नेतंय हे बघा आणि कोण विकासाच्या दृष्टीने वर नेतंय हे बघा. कारण इथे कुठलंही हा जो नेरेटिव्ह आहे ते पण मी सांगेन, माझ्या मुस्लिम बहिणींना आणि भावांना सांगेन, प्रेम केलं हो तुमच्यावर यशवंत जाधव साहेबांनी आणि मी. काय चुकली यामिनी जाधव आणि यशवंत जाधव? फक्त एका नरेटिव्हला तुम्ही बळी पडलात, ते बळी पडू नका. अफवा हा बुडबुडा असतो आणि तो बुडबुडा फुटतो. जो वक्फ बोर्डाच्या
संसदेतल्या चर्चेमध्ये फुटला, भगोडे 9च्या 9 पळाले. त्यामुळे भगोड्यांच्या पाठीशी नका राहू. जी यामिनी यशवंत जाधव तुमच्या प्रश्नासाठी महायुतीतल्या मित्र पक्षासोबत पण लढू शकते अधिवेशनात, या यामिनी यशवंत जाधवच्या पाठीशी उभे राहा. नक्कीच ताई, तुम्ही प्रचाराच्या धामधुमीतून वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ETV भारतचे. तर येस, तर ह्या होत्या यामिनी जाधव यांनी मतदारांना एक आव्हान केलेलं आहे. जरी मी महायुतीत असले तरी मित्र पक्षाबरोबर पण मी तुमच्यासाठी वाद घालायला, मी लढायला तयार असल्याचं एक त्यांनी संकेत दिलेला आहे. कॅमेरामॅन अनिल निर्मळसह मी अमृत सुतार, ETV भारत, मुंबई.